यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात AI तंत्रज्ञानाचा वापर, भाविकांचा फेस कॅमेराद्वारे फोटो, आवारात वावरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती आता पोलिसांना मिळणार। शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी आई अंबाबाईचं दर्शन अनेकांना त्या ठिकाणी घ्यायचं असतं आणि म्हणूनच पहाटेपासून कोल्हापुरातल्या या अंबाबाई मंदिराच्या बाहेर नागरिकांच्या भाविकांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत। आपण पाहिलं तर हजारोंच्या संख्येनं लोक सकाळपासून अंबाबाई मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। ही दर्शन रांग आपण पाहतोय, ज्या रांगेमध्ये जवळपास 3 ते 4 तास रांगेत उभा राहून आई अंबाबाईचं कधी दर्शन मिळेल याची वाट हे सगळेजण पाहत असतात। जरी 3 तास या ठिकाणी दर्शनासाठी लागत असले तरी कोणाच्याही चेहऱ्यावरती त्या ठिकाणी थकवा जाणवत नाही, कारण 9 दिवसांची खरं तर ही एक पर्वणी असते, उत्साह असतो आणि तोच उत्साह या ठिकाणी 9 दिवस असणार आहे, नवरात्र उत्सव असणार आहे। यावर्षी अंबाबाई मंदिरामध्ये एक विशेष या ठिकाणी सोय आहे, ती म्हणजे AIची, आणि प्रत्येक भाविकांचं या ठिकाणी स्कॅनिंग त्या ठिकाणी होतं। प्रत्येक भाविक समोर असलेले या फोटो CCTV ज्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक भाविकाचा फोटो घेतला जातो, तो स्कॅन केला जातो। कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती या ठिकाणी येत असेल तर त्याचं या ठिकाणी तात्काळच पोलिसांना याची माहिती जाणार आहे आणि म्हणूनच AI टेक्नॉलॉजी वापरून यावर्षी प्रत्येक भाविकाची या रांगेमध्ये असणाऱ्या भाविकाची नोंद होणार आहे। जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संदर्भातली कोणी व्यक्ती या ठिकाणी येत असेल तर त्याची माहिती तात्काळच पोलिसांपर्यंत जाणार आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार कोण असेल तर त्याची देखील माहिती या ठिकाणी तात्काळ मिळणार आहे। खरं तर या सगळ्याचीच पार्श्वभूमीवरती आपण देवस्थान समितीचे या ठिकाणी सचिव आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकी सुविधा आहे, काय नेमका त्याचा फायदा आहे हे देखील आपण सांगणार आहोत। काय सांगाल, एकंदरीतची अशा पद्धतीनं तयारी जी आहे ती केलेली आहे, प्रत्येक भाविकाचं त्या ठिकाणी स्कॅनिंग जे आहे ते केलं जातं आणि त्यानंतरच आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो, काय सांगाल? आपण AIचा वापर करताना फेस कॅप्चर कॅमेऱ्याचा आपण त्यात वापर केलेला आहे, जेणेकरून प्रत्येक भाविकाचा चेहरा त्यामध्ये आला तर आपल्याला ते सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो आपण अपलोड केले, त्यामध्ये जर आपल्या गर्दीमध्ये तसा चेहरा आपल्याला मिळाला तर आपण त्याबाबत चौकशी करू शकतो, किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाविक जाताना किती वेळ लागतो हा फेस रिडिंग कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे करू शकतो, पाहू शकतो। त्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग केलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपण इथं बघताय की फेस रिडिंग कॅमेरे आपण तिथं हे केलेले आहेत। फेस कॅप्चर झाल्यामुळं आपल्याला रेकॉर्डवर व्यवस्थित तर ही यावर्षीची दर्शन रांग पाहतोय, अगदी वेगानं दर्शन होते, याचं काय कारण नेमकं आहे, कशा पद्धतीने नियोजन यावेळी झाले? मंदिरात ज्या ज्या ठिकाणी पुरातन मंदिर असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी दर्शन रांगेला चढ उतार होते किंवा अडथळे होते किंवा मोठ्या पायऱ्या होत्या, त्या सगळ्या आपण यावेळी वेगळ्या पद्धतीनं हे केलेल्या आहेत। जिथं मोठ्या पायऱ्या आहेत तिथं आपण रॅम्प तयार केलेले आहेत, त्याचबरोबर जिथं चढ उतार होते तिथं प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत आणि दर्शन रांग बाहेर पडण्याचा जो मार्ग होता तो पायरीचा चिंचोळा मार्ग होता, पायरीवरून दर्शन रांग वेगानं जाऊ शकत नव्हती बाहेर, त्यामुळे आपण त्याच्या दुप्पट क्षमतेनं बाहेर जाईल असा रॅम्प तयार केलेला आहे, त्यामुळे दर्शन रांग सतत हलती राहिलेली आपल्याला दिसत आहे। नक्कीच खरं तर यावर्षी हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं अतिशय सुंदर पद्धतीनं जे अडथळे त्या ठिकाणी होते, अगदी पुरातन मंदिर असल्यामुळं पायऱ्या होत्या, काही ठिकाणी चढ उतार मंदिरामध्ये होते, त्यामुळे दर्शन रांग जी आहे ती ज्या वेगानं जायला पाहिजे त्या वेगानं जात नव्हती। मात्र आता ही दर्शन रांगेचा वेग जो आहे तो मी दाखवतो, अतिशय वेगानं दर्शन त्या ठिकाणी होते, कारण रॅम्प बनवलेले आहेत आतमध्ये, कुठल्याही भाविकाला वयोवृद्ध व्यक्तींना अडथळा होऊ नये याची विशेष खबरदारी घेतलेली आहे आणि म्हणूनच आज हा उत्साहात सण जो आहे तो पुढचे 9 दिवस कोल्हापूरमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याची सुरुवात आज कोल्हापुरातून झाली आहे। आणि निश्चितच एकीकडे हे दर्शन अतिशय गतीनं होत असलं तर दुसरीकडं प्रत्येक भाविकाची या ठिकाणी नोंद घेतली जाते, प्रत्येक भाविकाचा फोटो घेतला जातो। AIच्या माध्यमातून ती माहिती जी आहे ती पोलिसांपर्यंत देखील कळवण्यासाठी आता माहिती आणि त्या ठिकाणी मदत होणार आहे। त्यामुळे निश्चितच या वर्षीचा नवरात्र उत्सव अशा पद्धतीने काही त्या ठिकाणी वेगळा या कोल्हापूरमध्ये आता पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।